कृष्णाचं जीवन चरित्र माझे गुरु महर्षी वेदव्यास स्वतःजी महाराज बोलत आहेत. कथेवर लक्ष ठेवत जा बरं का. स्वतःजी महाराज बोलत आहेत. माझे गुरु महर्षी वेदव्यास यांनी श्रीमद भागवत आपले पुत्र शुकाचार्यांना सांगितलं आणि शुकाचार्य महाराजांनी राजा परीक्षितीला गंगेच्या काठावर 7 दिवस श्रीमद भागवत महापुराण सांगितलं, ज्यामुळे राजा परीक्षितीला मोक्ष प्राप्त झाला. असे माझे गुरु वेदव्यास हा प्रत्यक्ष भगवान विष्णूचाच अवतार आहे. आपण सकाळी पाहिलं व्यास सामान्य नाहीत. नमो व्यास विशाल बुद्धी फुलारविंदा यत्पत्रिद्रो विशाल त्यांची बुद्धी किंबहुना व्यासो उचिष्ट जगत्रयम. या जगातलं संपूर्ण तत्वज्ञान अर्थात साहित्य इतिहास ही व्यासांचं उष्ट आहे. उष्ट आलं का लक्षामध्ये. माऊली बोलतात मनोनी महाभारती जे नाही ते नव्हे लोकी देही या कारणी मनी पाही या जो शिष्ट जगत्रयम. व्यासांचं उष्ट असणार ही संपूर्ण तत्वज्ञान. व्यासांनी आपला मुलगा शुकाचार्याला भागवत सांगितलं. शुकाचार्याने राजा परीक्षितीला भागवत सांगितलं. 7 दिवसामध्ये परीक्षितीला मोक्ष प्राप्त झाला. शौनकादी ऋषींनी प्रार्थना केली, महाराज ही कथा आम्हाला विस्तारानं सांगा. कोणती? राजा परीक्षितीची. राजा परीक्षितीला शाप कसा लागला, काय कारण होत, प्रति प्रश्न केला आणि विस्तारानं सांगा म्हटल्याच्या नंतर
सूतजी महाराज शौनकादी 88,000 ऋषींना आज म्हणत आहे, कुरुक्षेत्रावर पांडव, द्रौपदी आणि भगवान श्रीकृष्णाने आज पांडवांना त्यांच्या शामियाच्या बाहेर घेऊन गेलेले आहेत. युद्ध जवळ संपुष्टात आलेलं आहे, युद्ध संपलेलं आहे. बरं का, कुरुक्षेत्रावर दुर्योधन शेवटची घटिका मोजत आहे. प्राण जात नाही. का जात नाही? मनात दुःख आहे. अरे संबंध कौरव वंश नष्ट झाला, परंतु पांडवांना एकही गेला नाही. हे मनामध्ये दुःख आहे. कोणाच्या? दुर्योधनाच्या. काय करावं? आणि एवढ्यामध्ये अश्वत्थामा आला दुर्योधनापाशी. अश्वत्थामा बोलवला, दुर्योधना, अरे माझं ऐकलं असतंस तर आज ही वेळ आली नसती. 11 अक्षोणी सैन्य नष्ट झालं, मृत्युमुखी पडलं, माझं ऐकलं नाही. आता तरी बोल. अरे मला सेनापती म्हणून घोषित कर. मला जर सेनापती केला असतस ना तर या पृथ्वीवर पांडव शिल्लक ठेवले नसते. परंतु तू मला शेवटपर्यंत सेनापती केलं नाहीस. दुर्योधन म्हटला, अश्वत्थाम्या जा, कौरवांचा सेनापती तूच आहेस. मला सैन्य कुठं आहे? फक्त एक अश्वत्थामा आहे. राज तिलक केला आणि अश्वत्थामा रागाच्या वेशाने ज्या ठिकाणी पांडवांचा शाखेना पडलेला आहे, राहुट्या आहेत, रात्रीचाच हा अश्वत्थामा पांडवांच्या राहुटीमध्ये दाखल झाला की ज्या शामिण्यामध्ये द्रौपदीचे 5ही मूल गाढ झोपेमध्ये आहे. आणि त्याच रात्री भगवंतांनी पांडवांना आणि द्रौपदींना बाजूला घेऊन गेले होते. अश्वत्थामा राग झाला. महाराज, अविचारी बुद्धी अश्वत्थाम्याची. अश्वत्थाम्याने द्रौपदीची 5ही मूल झोपेमध्ये ठार केली, त्यांचा शिरच्छेद केला आणि ते शीर नाम डोक्या हातामध्ये घेऊन अश्वत्थामा दुर्योधनापाशी गेला आणि सांगितलं, अरे दुर्योधना, पहा, एका रात्रीमध्ये पांडव ठार केले. दुर्योधन अश्वत्थाम्याला बोलू लागला, अश्वत्थाम्या वेडा आहे काय? पांडव म्हणजे काय बटाटा, गाजर, कांदा आहे का कापून आणले? अरे पांडव आहेत ते, आणि तू एका रात्रीमध्ये काय बोलतोस? अश्वत्थामा बोलला, तुला विश्वास पटणार नाही म्हणून सोबत घेऊन आलो. तू 5 मुंडके दाखवले दुर्योधनाला. दुर्योधनाने जेव्हा ती मुंडकी पाहिली, एक ध्यानात घ्या, एवढा दुष्ट दुराचारी दुर्योधन महाभारतामध्ये याच्या इतका क्रूर कर्मा कोणी नाही. हा दुर्योधन देखील धाय मोकळून रडला. अरे अश्वत्थाम्या, तू काय केलं? अरे आमचा वंश, आमचं कुळ नष्ट केलं. तुला कल्पना आहे? महाभारतीय युद्धामध्ये अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये आम्ही ठार केलाय. आणि आज ना उद्या पांडव यांचं वय संपत आलंय, ते देखील जाणार आहेत, मरणार आहेत. पांडव आमचे भाऊच आहेत. अरे आमचा वंश तू शिल्लक ठेवला नाही. धाय मोकळून रडला आणि शेवटी गतप्राण झाला. कोण? हा दुर्योधन. आणि इकडे शामिण्यामध्ये महाराज 5 पांडव आणि द्रौपदी परत आले. ते दृश्य पाहिलं पुन्हा पांडवांनी आणि द्रौपदीनं. महाराज द्रौपदीच्या रागाला पारावार नाही, आक्रोशाला पारावार नाही. आईचं काळीच आहे. ज्या आईचे 5ही मुलं, निष्पाप मुलं, रक्ताचा पाठ वाहतो शामिण्यातून, आणि द्रौपदीने हंबरडा फोडला. भगवंताकडे पाहून शुकाचार्य महाराजाच्या परीक्षितेला सांगत आहे. आपलं सूतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगत आहे, हे शौनकादी ऋषी हो, माता शिशूनां
निधनम सुदानाम, माता शिशूनाम निधनम सुदानाम. शिशूनाम मुलं, मातानाम आई. आईच्या समोर जर मुलांचं निधन झालं तर कोणी आईला चांगलं वाटल कोणाला चांगलं. आपल्या समोर आपल्या लेकरांचं निधन झालेलं सुतजी महाराज वर्णन करतात. शौनकादी ऋषी हो, माता शिशूनाम निधनम सुतानाम. गोड शब्द आहे साधू संतांचे. अशी वेळ कोणाच्या जीवनामध्ये येऊ नये. एकुलते एक असणार बाळ समोरून जावं, द्रौपदीच्या आक्रोशाला पारावर नाही. माई पुढोनी बाळक काळे नेता एकुलती को. माये पुढोनी बाळक काळे नेता एकुलती. पांडव द्रौपदीची समजूत काढत आहे. द्रौपदी काळजी करू नको. द्रौपदी बोलते काळजी करू नको. तुम्हाला या दुःखाचं कष्ट माहित आहे. ज्यांना मी माझ्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवस वागवलो, लहानाचं मोठं केलं, असे माझी 5ही मुलं ठार केलेले आहेत अश्वत्थाम्याने. हे रक्त वाहतंय याची कल्पना आहे. आणि त्या आवेशामध्ये महाराज अर्जुन उठला आणि सांगितलं, द्रौपदी, ज्या अश्वत्थाम्याने तुझे निष्पाप मुलं ठार केली, त्या अश्वत्थाम्याला दंड केल्याशिवाय आणि तुझ्या चरणावर आणून टाकल्याशिवाय मी राहणार नाही. रथारूढ झाला अर्जुन. भगवान श्रीकृष्ण रथावर आहे. ज्या दिशेला अश्वत्थामा गेला त्या दिशेला अर्जुनाचा रथ गेला महाराज. अश्वत्थामा पुढं, अर्जुन पाठीमाग. अश्वत्थामा थांब. अरे काय तू निष्पाप मुलांची हत्या करतो का? थांब अश्वत्थामा. अश्वत्थामा लट 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 कापत आहे. भगवान जेव्हा अश्वत्थाम्याने पाहिलं अर्जुन येतो, अर्जुन आपल्याला युद्धामध्ये ऐकणार नाही म्हणून अश्वत्थाम्याने महाराज ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. आणि ज्या वेळेस ब्रह्मास्त्र अश्वत्थाम्याने सोडलं, अर्जुनाने भगवंताकडे पाहिलं. भगवान, अरे अश्वत्थामा काय करतो? वेडा का पागल आहे? ब्रह्मास्त्राचा प्रयोग अश्वत्थाम्याने केला. भगवान, तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुन हे पार्थ, तू पण ब्रह्मास्त्राचा प्रयोग कर. कारण नियम आहे, विशेष औषधम विषम. पायात जर काठा मोडला असेल तर तो काठा काठानेच काढावा लागतो, हा नियम आहे. परंतु लोक अधिक डोकं लावतात, काठानं काठा काढतात. बरं का? विशेष औषधम विषम. अर्जुनाने हे ब्रह्मास्त्र सोडलं. अश्वत्थाम्याचं पहिलं ब्रह्मास्त्र नष्ट झालं महाराज. पुढं अश्वत्थामा पकडला अर्जुनाने. त्या अश्वत्थाम्याला रथात टाकून द्रौपदीच्या चरणावर अश्वत्थामा आणून टाकला. आणि द्रौपदीला अर्जुन म्हणतो, बोल, त्याला कोणती शिक्षा करायची, कोणता दंड द्यायचा सांग द्रौपदी. आज अश्वत्थामा तुझ्या चरणावर आहे. द्रौपदीने अश्वत्थामा पाहिला आणि द्रौपदी म्हणू लागली, अश्वत्थामा, माझ्या निष्पाप बाळांनी तुझं काय केलं होतं? अरे तू ज्यांना झोपेमध्ये ठार केलंस त्यांचं वय तरी काय होतं रे अश्वत्थामा? तुला कल्पना आहे मी यांना लहानाचं मोठं कसं केलं असं? कल्पना आहे तुला? अश्वत्थामा, अश्वत्थामा थरथर थरथर कापतो, मान खाली आहे. अर्जुन म्हणतो, विचारतीस काय? याला दंड काय करायचा हे सांग. तेव्हा द्रौपदी म्हणते, तुम्हाला कल्पना आहे हा कोण आहे? अश्वत्थामा हा तुमचा गुरु बंधू आहे, गुरुपुत्र आहे.
अश्वत्थामा हा द्रोणाचार्यांचा मुलगा आहे. हा? तुम्हाला कल्पना आहे, याची आई गौतमी वयोवृद्ध आहे, थकलेली आहे, आणि याला दंड करायचा, याला ठार करायचं. एका आईचं दुःख मी ओळखते, काय दुःख असते मूल नसल्यास. गौतमी तर वयोवृद्ध आहे. बरं, हा ब्राह्मण पुत्र आहे, ब्राह्मणाचा मुलगा आहे. ब्राह्मणाची हत्या, त्याला दंड करणं शोभनीय नाही. द्रौपदीच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. मला द्रौपदी म्हणते, द्रौपदी उवाच उवाच मुंचता मुंचतामीशो ब्राह्मणो नितराम गुरु. पहिल्या स्कंदामध्ये द्रौपदी बोलते, त्याला सोडा, मुंचताम मुंचताम, सोडून द्या. 3 कारण दिले द्रौपदीने सोडण्याचे. अर्जुन म्हटला, तू सोडा म्हणतेस, कसं शक्य आहे? भगवंताकडे पाहिलं, भगवान म्हटले, हो माझं याच्यामध्ये काय नाही, सोडायचं सोड अथवा नको. शेवटी निर्णय ठरला, वेळ कमी असल्यामुळं अश्वत्थाम्याला सोडायचं ठरलं. महाराज धर्मराजानं सांगितलं, असं आता शेवटी धर्मराजच होत. परंतु सोडत असताना अश्वत्थाम्याच्या तोंडाला काळं फासलो. हो, 5 पाठ काढली डोक्यावर, शेंदूर फासला. तो चिरंजीवी मणी काढून घेतला. कोणाचा? अश्वत्थाम्याचा. गळ्यामध्ये हो चपलाच्या माळा, बुटांच्या माळा घालून अश्वत्थाम्याला अपमानित केलं. अश्वत्थाम्याला एवढा राग आहे, अरे मला एकदाच ठार केला असतं तर मी सहन केला असतं, परंतु एवढा अपमान, एवढा अवमान. त्या क्रोधाने रागाने अश्वत्थामा तिथून निघून गेला. परंतु जाता जाता त्याने विचार केला, माझा एवढा अपमान करता का? म्हणून अश्वत्थाम्याने पुन्हा ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. कोणावर? उत्तरेच्या गर्भावर. ज्या उत्तरेच्या गर्भामध्ये पांडवांचा शेवटचा वंश आहे, अभिमन्यू. ती उत्तरा म्हणजे भगवान श्रीकृष्णाची भाससून. कोणते सून? भाससून. भाससून अभिमन्यू भगवंताचा भाचा आहे, भाचा. आणि अश्वत्थाम्याने जेव्हा ब्रह्मास्त्र सोडलं महाराज, ते उत्तरेने पाहिलं की ब्रह्मास्त्र आकाशमार्गे आपल्याकडे येत आहे. आणि आता मात्र उत्तरेनं बर का दावा केला. कारण उत्तरा विचार करते, मालक चक्रव्यूहामध्ये गेले, 5 बाळ आताच अश्वत्थाम्याने ठार केले, आणि माझ्या गर्भामधल्या जर या गर्भाला जर काही आघात झाला तर पांडवांचा वंश राहील का? काय शिल्लक राहील? म्हणून उत्तरेने दावा केला. कोणाकडे? भगवान श्रीकृष्णाकडे. हे भगवान, पाही पाही महायोगी देव देव जगत्पती, नान्यं त्वदभयं पश्ये यत्र मृत्यु परस्परम्. पाहि पाहि महायोगिन् देव देव जगत्पती, नान्यं त्वदभयं पश्ये यत्र मृत्यु परस्परम. प्रभू आमची रक्षा करा, आमची रक्षा करा. हे ब्रह्मास्त्र माझ्या गर्भास नष्ट करेल, माझी रक्षा करा. नाही, हे ब्रह्मास्त्र माझ्या गर्भास नष्ट करेल, आमची रक्षा करा. सूतजी महाराज शौनकादी ऋषींना म्हणतात, संपूर्ण महाभारताच्या प्रसंगामध्ये
भगवंताच्या डोळ्यात कधी पाणी आलं नाही. स्वतःचा भाचा महान योद्धा अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये ठार झाला, भगवंताच्या डोळ्याला पाणी आलं नाही. परंतु आज भगवंताच्या डोळ्याला पाणी आलं. गडबडा लोळत आहे उत्तरा भगवंताच्या चरणावर. हे भगवान, आमची रक्षा करा, रक्षा. बाजूलाच उभी असलेली कुंती माता, सुजी महाराज म्हणतात, ज्या उत्तरेने भगवंताचा धावा केला ना, त्या उत्तरेच्या गर्भामध्येच परीक्षित आहे, शौनकादी ऋषी, हे लक्षात घ्या. आणि बाजूला असणारी कुंती माता, कुंती मातेने पाहिलं की उत्तरा भगवंताच्या चरणावर गर्भगळीत झालेली लोळत आहे, आक्रोश करते. आणि कुंती पण पुढे येते आणि भगवंताला विनंती करते, नमस्कार करते. भगवान, नमसी पुरुषम त्वा देवीश्वरम प्रकृती परम. हो, माझा तुम्हाला नमस्कार आहे. कोण म्हणते? कोणती? हे भगवान, नमस्ते. तुम्ही कोण आहात? कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. हे भगवान, तुम्ही कोण आहात? कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. पुन्हा पुन्हा नमस्कार कुंतीने केला. भगवान श्रीकृष्ण समोर आले आणि बोलू लागले, आत्या, काय करता? तुम्ही माझी आत्या आहात, आत्या, आणि तुम्ही माझ्या चरणावर नतमस्तक होता. काय म्हणता भगवान? हो, कुंतीला उठवलं महाराज भगवंताने. आत्या, तुम्ही मला भगवान म्हणता ना? हो. भगवान म्हणतात, दादा, धर्मराज दादा, आत्या काय म्हणते ऐकलंस का? भगवान म्हणते, ऐकलं ना? मी आज प्रसन्न आहे. आत्या, बुवा, भगवान कोणाला म्हणतात? जो आपल्या भक्तांना सर्व काही देतो त्याला भगवान म्हणतात. मी जर भगवान असेल तर तुम्हाला जे हवंय ते मागा, मी आज देण्यासाठी समर्थ आहे. कोण म्हणतात? भगवान श्रीकृष्ण. पांडवांना मागण्यासाठी सांगतात. धर्मराजाला विनंती केली, दादा, जे होय ते माग. धर्म म्हटला, मला काही नको. भीम म्हटला, देवा, यांच्या सोबत राहून युद्ध हे करून बस मी कंटाळलोय, थकलोय बाबा, मला जरा विश्रांती पाहिजे. अर्जुनाला भगवान म्हटले, अर्जुन, अरे काहीतरी माग. आत्या म्हणते, भगवान मला म्हणते, आत्या माग काहीतरी. अर्जुन म्हटला, देवा, बस शिष्यस्ते हम शादीमाम त्वं प्रपन्नम. हो, मी तुमचा शिष्य आहे आणि शिष्यच राहू द्या, मला बाकी काही नको. आणि आता मात्र भगवान सुभद्रेकडे गेले. मला सुभद्रेला म्हणतात, ऐकलंस का? काय म्हणते आत्या? सासू तुझी काय म्हणते माहितीये तुला? माग काहीतरी. कुंती माता विचार करते, ही दुसरंच काही मागायचं. महाराज, ती सुभद्रा आहे, भगवान श्रीकृष्णाची बहीण, संसारातलं काय मागल नाही महाराज. सुभद्रा बोलते, भगवान, कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांते अद्यैव मे विशतु मानसराज हंसम्.
प्राणप्रयाण समयिकपवात पित्तैः कंठः अवरोधन विधो स्मरणं कुतः। हे भगवान, जेव्हा हे माझं जे मन आहे ना, फक्त तुमच्या चरणावरच राहावं, याच्याशिवाय मला दुसरं काही नको। भगवान मोठ्याने हसले आणि सांगितलं, ऐकलं का बुवा, या पट्ट्याची बहीण आहे, अरे हे दुसरं काही मागल का? नाही मागणार। आणि भगवान सरळ कुंतीपाशी आली, बुवा तुम्ही मला भगवान म्हणता ना, तुम्हाला काय हवंय ते मागा। त्यावेळेस कुंती मागती महाराज भगवंताला हात जोडून, भगवान माझी तुम्हाला विनंती आहे, प्रार्थना आहे, तुम्ही देत असाल तर मी मागते। भगवान म्हटले, बुवा काही पण माग, तू तोंडातून शब्द काढ, नाही दिलं तर माझं नाव बदलून ठेव, फक्त शब्द काढायला उशीर आहे। आणि कुंतीनं मागितलं महाराज भगवंताला, काय मागितलं? सूतजी महाराज त्याचं वर्णन करतात, विपदो संतो न शाश्वतः तत्र तत्र जगद्गुरु भवतु दर्शनं यस्यात् अपुनर्भव दर्शनम। हे जगद्गुरु कृष्ण वंदे जगद्गुरु, हे जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण माझ्या जीवनामध्ये संकटा मागून संकटे यावीत हेच वरदान तुम्ही मला द्या। मग मात्र भगवान बोलले, बुवा काय मागतेस? ही मागण्याची पद्धत आहे, तुला कळत आहे काय मागितलंस तू? जीवनामध्ये संकटा मागून संकटे यावेत, तुझ्या जीवनामध्ये संकट कमी आहेत, दुःख कमी आहेत, कोण आहेस तू? एक तरी दिवस तुझ्या जीवनामध्ये सुखाचा आहे, समाधानाचा आहे, आठव। तुझा विवाह झाला, ज्या मथुरेमध्ये सुरसेनाच्या पोटी तुझा जन्म झाला, एकुलती एक मुलगी, तुझं नाव पृथा ठेवलं, पृथा। आणि पुढं राजा कुंती भोजाने सुरसेनाकडे मागणी केली, ही मुलगी मला द्या, आणि कुंती भोज घेऊन गेले, नाव पुढं कुंती ठेवलं। कुंती उपवर झाली तरी विवाह पंडूराजा सोबत झाला, जो पंडूराजा क्षय रोगी आहे, परत शाप, किती मोठं दुःख आहे तुझ्या जीवनामध्ये, सांसारिक सुख पण तुला भेटलं नाही। बरं असो, पुढं मालकाचा देहांत झाला, 100 तुकडे झाले पंडूराजाचे। तू या राजाची राणी असणारी कुंती, तुझ्या नशिबाला 13 वर्ष वनवास आला आणि 1 वर्ष अज्ञातवास। आपलं 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास आला, हे दुःख कमी आहे? आणि तू परत दुःख मागतेस। कितीतरी दुःखा मागून दुःख तुझ्या जीवनामध्ये आले आणि आज तू ही दुःखच मागतेस। भगवान म्हणतात, दुःख भोगून तुझं पोट भरलं नाही। कुंती माता बोलते, भगवान हे जे दुःख आहे ना, ते दुःख कसं आहे? विपदो नैव विपदः संपदो नैव संपदः विपद स्मरणं विष्णुं संपद नारायणं स्मृतिः। हे ऐश्वर्य घेऊन मी काय करू? तुमचं जर स्मरण होत नसेल, तुमचं विस्मरण होत असेल तर काय करू? म्हणून कुंती माता पुन्हा पुन्हा बोलते, मी दुःख का मागते? एक ध्यानात घ्या, सुख जर असेल तर सुखामध्ये कोणी भगवंताची भक्ती करत नाही।
परंतु दुःख जर नुसती ठेच लागली तरी राम 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 तुम्ही आम्ही करतो. म्हणून या ठिकाणी कुंती माता बोलते, देवा सुखाच्या क्षणामध्ये भगवंताची आठवण होत नाही, म्हणून माझ्या जीवनामध्ये तू फक्त दुःख दे. दुःख भवतो दर्शनम यशात पुनर्भव दर्शनम, ज्याच्यामुळे तुझं पुन्हा पुन्हा दर्शन होईल, म्हणून मी दुःख मागते. दुःख, त्या दुःखाची व्याख्या, त्या दुःखाची परिभाषा सुरदासजी महाराजांनी वर्णन केलेले. सुरदासजी महाराज बोलतात, बाकी बिहारी हात जोडून विनंती केलेली दुःखाची परिभाषा बर का. बाकी बिहारी दूर करहु दुख मेरा, बाकी बिहारी दूर करहु दुख मेरा. गुरुदासजी महाराज दुःखाची परिभाषा वर्णन करतात. हे भगवान सुना है तेरे डर के जो आवे उसके सारे दुख मिट जावे. सुना है तुझ्या द्वारावर जो कोणी दुःखी आल्याच्या नंतर दुःखी कष्टी यांचं दुःख हरण करण्याची क्षमता, नष्ट करण्याची ताकद तुझ्याकडे आहे. आम्ही संपूर्ण आयुष्यभर, एक आयुष्य नाही, एक जन्म नाही, जन्म जन्म का मैं हूँ भटका, मेरा आजू भंवर में अटका, पार करो धन्यवादी दूर करो भगवान, या दुःख बांधवडी संसारातून तू अनेकांचा उद्धार केला, अनेकांचं दुःख नाहीशी केलं. सुरदासजी महाराज चिंतन करतात,
अहिल्या आहे द्रौपदी शबरी अहिल्या कनिका नारी शबरी अहिल्या कनिका नारी शबरी अहिल्या कनिका नारी शबरी अहिल्या शबरी नारी सबही तुम्ही पार उतारे सबही तुम्ही पार उतारे अहिल्या असल शबरी असल गणिका असल यांना तू या बहुरूपी दुःखातून पार केलंस. आता आमची बारी आहे. कोण बोलते कुंती माता बोलते. भाव अत्यंत गोड आहे. वेळेचं बंधन आहे. शबरी अहिल्या कनिका नारी सबही तुम्ही पार उतारे अब हमारी बारी दूर करो तेरा बाकी भगवंताने सांगितलं बुवा आद्या मी हे दुःख तुला देऊ शकत नाही. हो बर का. तेव्हा कुंती माता म्हणाली देवा हा जो स्नेह आहे स्नेह पास विमान छिंदे हे तोडून टाक संबंध. भगवान म्हटले तुझी भक्ती धन्य आहे तथास्तु. आणि आज रात्री भगवान श्रीकृष्ण भोजन आदी करून हस्तिनापुरात राजगादीवर धर्मराज युधिष्ठिर विराजमान आहेत. भोजन झालं संध्याकाळची वेळ आहे. भगवान आपल्या क्षयण गृहामध्ये जात असताना भगवंताने पाहिलं की समोरच्या क्षयण कक्षामध्ये हो वातीचा दिवा जळत आहे आणि त्या प्रकाशामध्ये धर्मराज युधिष्ठिर दादा चक्रा मारत भगवंताने पाहिलं आणि भगवान त्या महालामध्ये गेले आणि धर्माला विचारलं दादा का चिंता आहे कशाची चिंता आहे. धर्मराज बोलू लागले भगवान माझ्या हट्टामुळे आज 18 अक्षोनी सैन्य
धारातीर्थी पडलो. माझा हट्ट होता की मी हस्तिनापूरचा राजा व्हावं. किती अनर्थ झाला, कितीतरी संसार उद्ध्वस्त झाले, कितीतरी स्त्रिया विधवा झाल्या, कितीतरी मुलं अनाथ झाली. कशामुळं? या एका जमिनीच्या तुकड्यासाठी. म्हणून एक लहानाच्या मुलाचा संदेश देतो. गेली असेल एखादी काकडी आपल्या भावाकडं, अरे तो आपला भाऊ आहे, द्या सोडून. एका काकडीनं धुया बांधुल्यानं कोणी मोठा होत नाही. आलं का लक्षामध्ये? काकडीसाठी धुया बांधुल्यासाठी कधी भांडण करू नका, एवढं मनावर घ्यायचं नाही. आज धर्मराज बोलत आहेत. भगवंताने विचार केला, याला उपदेश केला पाहिजे, परंतु याला माझं बोलणं पटणार नाही, मी वयानं लहान आहे. म्हणून आज 5 पांडव, द्रौपदी, कुंती या सर्वांना घेऊन भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावर गेलेले आहेत. आजचा 52वा दिवस आहे, ज्या कुरुक्षेत्रावर पितामह भीष्म शरपंजरी पडलेले आहेत. कुठं? कुरुक्षेत्रावर. आणि पितामह भीष्माकडे पांडव जातात भगवान श्रीकृष्णासोबत. पांडव येतात, भगवान येतात, हे पाहून पितामह भीष्मांनी नमस्कार केला. हो, डोळ्याने हात उचलत नाही. पांडवांनी नमस्कार केला, कुंतीने नमस्कार केला भीष्मांना. आणि भगवान सांगतात, पितामह आज हस्तिनापूरचा राजे पांडव आहेत, या पांडवांना आपला अनुभव सांगा, त्यांना थोडासा उपदेश करा. तेव्हा पितामह भीष्म बोलू लागले, भगवान मी आणि उपदेश नाही. बोलले तुम्ही घरात श्रेष्ठ आहात, आजोबा पंजोबाच्या ठिकाणी आहात, पोरांना सांगा जरा अनुभव. भगवंताच्या आज्ञेवरून पितामह भीष्मांनी पांडवांना उपदेश केला. पितामह भीष्म बोलू लागले, हे पोरांनो लक्षात घ्या, तुम्ही राजा आहात. कोण? राजा आहात. राजा असून प्रापंचिक आहात, संसारिक आहात. तेव्हा काय करा? राज्य करायचं असेल तर पैसा लागतो, संसार करायचा असेल तर पैसा लागतो, अर्थ लागतो. आणि तुम्ही आपल्या जीवनामध्ये पैसा कमवा, परंतु चांगल्या मार्गाने जोडून घ्या. धन उत्तम व्यवहारी, उदास विचारे वेच करी. असा गोड उपदेश पितामह भीष्म करत आहेत. आणि बोलले, दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागसो स्त्री धर्मान भगवत धर्मान समासंतव्या संयोगतो. उद्योग करा, पैसा कमवा, आणि कमवलेल्या पैशातून 10% धर्मासाठी त्याचा उपयोग करा. सप्ताह असेल, बाबाची पुण्यतिथी असेल, अन्नदान असेल, त्या अन्नदानामध्ये कमवलेल्या संपत्तीमध्ये 10% खर्च करा. कोण बोलताय? भीष्म बोलतात धर्मराजाला. पितामह भीष्म म्हणतात, हे पुत्रांनो, राजाने कधी दुष्कर्म करू नये, अर्थात पाप करू नये. राजाला प्रजा समान आहे. पाप तर करूच नाही, परंतु जर होत असेल तर डोळ्याने देखील पाहू नये. कोण बोलतोय? पितामह भीष्म. डोळ्याने देखील पाहू नये म्हणल्याच्या नंतर बाजूला उभी असलेली द्रौपदी हसली महाराज. हसल्याच्या नंतर पितामह भीष्मांनी विचारलं, द्रौपदी तू हसली? बेटा द्रौपदी वर्मली, कारण हिंमत नव्हती कोणाची पितामह भीष्माच्या पुढे उभा राहण्याची. का हसलीस? त्याचं कारण सांग. कारण कुलीन स्त्रिया कधी हसत नाही, विनाकारण काहीतरी कारण असलं पाहिजे. तेव्हा द्रौपदी बोलू लागली, पितामह तुम्ही आज आम्हाला उपदेश करता, राजाने पाप करू नये, आणि पाप तर करूच नाही, परंतु डोळ्यासमोर पाप होत असेल तर ते पाहू पण नाही. ते तुम्ही आम्हाला सांगा. तुम्हाला कल्पना आहे, जेव्हा दुःशासन मला भर सभेमध्ये घेऊन आला, तेव्हा मी सर्वात अगोदर तुमच्याकडे पाहिलं होतं. मी एक स्त्री आहे,
पांडवांची धर्मपत्नी तुमची कुलवधू आणि एका वस्त्रामध्ये बसलेली रजस्वला नारी पांडव सत्यामध्ये डावामध्ये हारले दास झाले आणि त्यांनी मला डावावर लावलं. कौरवांनी दुर्योधनाने डावावर जिंकला आणि दुःशासन मला ओढत घेऊन आला धर्मसभेमध्ये. तेव्हा मी तुम्हाला विचारलं होतं पितामह हे योग्य आहे का? हा धर्म तुम्ही डोळ्याने पाहिला नाही आणि आज आम्हाला तुम्ही धर्माच्या गोष्टी सांगता. पितामह भीष्माच्या डोळ्यातून अश्रू आले. बेटा तुला काय माहिती त्यावेळेस मला बोलायचं होतं परंतु बोलता आलं नाही. त्याची फळ आहे आज 52 दिवस झालं मी या शयन बाणांच्या शयेवर पडलेला आहे. या दुष्टांचं अन्न खाल्लं म्हणून माझी मती देखील भ्रष्ट झाली म्हणून मला काय करता आलं नाही. म्हणून अन्न कोणाचं खावं त्याला विशेष महत्व आहे. मला विस्तार करायचा नाही. पितामह भीष्म बोलतात बेटे तुला जेव्हा दुःशासनाने भर सभेमध्ये आणलं ना तेव्हा माझं रक्त उसळलं परंतु काय करणार नाविलाज होता. आणि महाराज महाभारतीय युद्ध जे घडलं ना त्या महाभारतीय युद्धाची पहिली नांदी इथं पडलेली. हे युद्ध टळलं असतं परंतु नाही. द्रौपदी भर सभेमध्ये आली दुःशासनाने आणि दुर्योधनाने आदेश केला. अरे बघतोस काय वर वस्त्रे अंगावर. द्रौपदीने विनंती केली. कृपाचार्य द्रोणाचार्य समोर बसलेले 5 पांडव जे हिमालयाच्या उंचीचे आहेत एक एक धुरंधर असणारी विनंती केली परंतु काही झालं नाही. दुःशासन अंगावरली साडी ओढायला प्रारंभ केलेला आहे आणि नंतर द्रौपदीच्या लक्षात आलं आपल्याला या संकटातून धर्म संकटातून कोणी सोडवणार नाही. याच्यातून जर सुटायचं असेल तर एकच आहे आणि तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण. धावा केला. जब कोई नहीं आता मेरा साथ आता है. जब कोई नहीं आता मेरा साथ आता है. मेरे दुख की मेरे दुख की मेरे दुख की जेव्हा अंतिम समय असतो महाराज भयान संकट असतं त्यातून सोडवणारा कोणी नसतो. येथे तुला कोणी सोडविना. द्रौपदीने धावा केला प्रभू गोविंद द्वारकावासी कृष्ण गोपी जनप्रिय कौरवी परिभूतामा किम जानसी केशव. हे नाथ हे रमानाथ दुर्जनाथार्तिनाशनम. आणि द्रौपदी बोलू लागली कोठे कुंतलासी द्वारकेची राया. कोठे कुंतलासी द्वारकेची राया. हे भगवान या संकटातून तुझ्याशिवाय सोडवता कोणी नाही. 2 हात वर केले. वेळ का सखया लावीला वेळ का सखया लावीला. कोठे गुंतला
महाराज वर्णन करतात, कौरवी पांचाळी सभे माझी आणली, वस्त्रहरणी वस्त्री झाली माऊली. भगवान श्रीकृष्णाने वस्त्र नावाचा एक अवतार धारण केला. दुःशासनाची दमछाक झाली महाराज, परंतु माझ्या द्रौपदीचा अंग भगवंतांनी उघड पडू दिलं नाही. लाज नको प्रभूजी मेरी. पितामह भीष्म म्हणतात, द्रौपदी माझा भगवान त्या ठिकाणी आला त्या संकटात, तुला कल्पना आहे. द्रौपदी विनंती करते, पितामह माझं चुकलं. नमस्कार केला आणि पितामह भीष्माने सांगितलं, भगवान हो. उत्तरायण चालू झालेलं आहे. मी इच्छा मरणी पितामह भीष्म आहे. माझी भीष्म प्रतिज्ञा आहे, मला देह ठेवायचा आहे. भगवंत पितामह भीष्माने डोळे झाकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाकडे पाहिलं आणि अर्जुनाने गांडीव धनुष्यावर बाण जोडला महाराज. गंगा माता प्रगट झाली. पितामह भीष्माला पाणी पाजवलं, 10 विधी संपन्न केला आणि आज पांडव परत हस्तिनापुरामध्ये आले. भगवान दुसऱ्या दिवशी सर्व आटोपून कुंती मातेचा आशीर्वाद घेतला आणि अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण द्वारकेला निघून गेलेले आहेत. हे ध्यानात घ्या. भगवान द्वारकेला गेले आणि इकडं हस्तिनापुरामध्ये राजा परीक्षितीचा आपलं भगवान द्वारकेला गेल्याच्या नंतर तो राजा परीक्षिती, या राजा परीक्षितीचा हळूहळू परीक्षिती मोठा झालेला आहे. जन्म झाला आणि हळूहळू त्याचं नामकरण विधी पण केलेला आहे. ज्या परीक्षितीला माझ्या प्रभूंनी सुदर्शनाच्या माध्यमातून गर्भामध्ये रक्षण केलं बरं का. भगवान द्वारकेला जातात. सूतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगतात, इकडे राजा परीक्षितीचा जन्म झाला. मला जन्म झाल्याच्या नंतर राजा परीक्षिती जेव्हा कुंती मातेने उपस्थित सर्वांच्या मांडीवर राजा परीक्षितीला दिलं, तो राजा परीक्षिती फक्त चेहरा पाहतो. कोणाचा? ज्याच्या मांडीवर दिले जाते. पाहतो की ज्या भगवंताने मला गर्भामध्ये रक्षण केले, दर्शन दिले, तो याच्यापैकी कोणी आहे का? परंतु कोणी दिसत नाही. बाळ रडत नाही, बाळ हसत नाही. कुंती माता विचार करते, एकुलतं एक बाळ आहे पांडवांचं, असं गंभीर का आहे? मनामध्ये चिंता आहे. विराट राजा यांनी बाळासाठी आंगडा आणलेला आहे, बऱ्याचशा काही गोष्टी आहे. आणि एक दिवस आज नामकरण विधीच्या टायमिंगला स्वतः भगवान द्वारकेवरून येतात. नामकरण विधी होतो. व्यासजी महाराज सांगतात, त्या बाळाचं नाव प्रत्येकाकडे पाहतो म्हणून परीक्षिती हे नामकरण केलेलं आहे. पर इक्षेती, पर म्हणजे दुसरा, इक्ष म्हणजे पाहणे, म्हणून नाव परीक्षिती. बोली परीक्षित महाराज की जय. परीक्षिती हळूहळू मोठा होतो बर का. राजा परीक्षितीचा जन्म आहे. सूतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगतात, हा हळूहळू मोठा झाला. आणि जेव्हा द्वारकेवरून अर्जुन परत आला भगवंताला सोडून, तिकडे भगवान निजधामाला गेलेले आहेत. परत येताना जंगलामध्ये, अरण्यामध्ये भिल्लांनी अर्जुनाला अडवलं, त्याची अवकळा केली. सगळे आभूषण, वस्त्र, धनुष्य, बाण काढून घेतला. आणि जेव्हा हस्तिनापूरमध्ये अर्जुनाला धर्मराजाने विचारलं, तुझी अवस्था अशी का झाली? अर्जुनाने सांगितलं, दादा भगवान निजधामाला गेलेले आहे.
हे शब्द जेव्हा पांडवांनी कुंतीने ऐकले तेव्हा यांनी पण निर्णय घेतला की भगवान निजधामाला गेले ना, मग आपण थांबून उपयोग नाही, आपणही निजधामाला जायचं. म्हणून राजा परीक्षितीला विधिवत गादीवर पूजा करून अभिषेक करून पांडव यांनी हिमालय मार्गाने स्वर्गारोहण केलं. पांडव देखील स्वर्गाला निघून गेले आणि आज परीक्षिती आपल्या राज्यामध्ये जे भांडारगृह आहे, ज्या घरामध्ये आपल्या पूर्वजांनी काही संपत्ती ठेवलेली, युद्धामध्ये जमा केलेली, गोळा केलेली, विजय संपादन करून आणलेली, ती संपत्ती पाहण्यासाठी राजा परीक्षिती आत जातो आणि सुंदर आणि गोड असा मुकुट राजा परीक्षितीने पाहिला. किती सुंदर तो मुकुट आहे म्हणून राजा परीक्षितीने आपल्या डोक्यावर विराजमान केला मुकुट. आणि मुकुट घालून राजा परीक्षिती आज अरण्यामध्ये जंगलामध्ये शिकारीसाठी गेलेला आहे. सोबत काही सेवक आहेत. जेव्हा राजा परीक्षिती जंगलामध्ये जातो तेव्हा काही अंतरावर धर्मरूपी बैल जो एकाच पायावर उभा आहे, त्याचे 4 पाद आहेत बरं का. जसे 4 युग आहेत, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. एकच पाय शिल्लक आहे, तो पाय म्हणजे कलियुग आणि तो पाय म्हणजे सत्य. कलियुगात फक्त सत्यच चालेल. तुम्ही म्हणाल कलियुगात सत्यच अंतिम सत्य आहे. आणि पृथ्वी माता त्याला बोलत आहे. दोघांचा संवाद राजा परीक्षितीने ऐकला आणि विचारलं, तुम्ही कोण? तो धर्मरूपी बैल बोलू लागला, राजा मी कली. कली? हो. माझ्या राज्यात? हो. काय कारण आहे? तुझी अवस्था कोण केली? त्यावेळेस तो धर्मरूपी कली बोलू लागला, कोण केली म्हणून सांगू? की माझे पाय? हो. विस्तारानं बोलण्यासारखा. चल तू चालता हो माझ्या राज्यात. परीक्षित बोलतो. कली म्हणतो, राजन अरे जाऊ, जागा शिल्लक आणि तुझ्याही राज्यातून तुम्हाला हाकाळून देत आहेस. मी जायचं कुठं, राहायचं कुठं? एक काम कर, तुझ्या राज्यामध्ये काही अंशी तरी मला जागा दे. म्हणून जागा मागून घेतली. कोण? कलीने. हो. 2-4 ठिकाणी मागून घेतली. मांस, मदिरा, वेश्या या सगळे वाईट ठिकाणं परीक्षितीने दिली आणि शेवटी कलीने विनंती, अरे एवढे वाईट जागा दिली, एक तरी चांगली दे. म्हणून सुवर्णाची जागा दिली आणि तेवढ्याच वेळामध्ये त्या कलीनं परीक्षितीच्या डोक्यावर असणारा सुवर्णाचा मुकुट त्या मुकुटामध्ये प्रवेश केला आणि राजा परीक्षितीची बुद्धी भ्रष्ट झाली. राजा परीक्षिती पुढे अरण्यामध्ये शिकारीसाठी गेला महाराज आणि तहानेनं व्याकुळ असणारा परीक्षिती ऋषींच्या आश्रमामध्ये जे शमिक ऋषी समाधीमध्ये बसलेले, आवाज दिला, अरे कोणी आहे का? मी या राजाचा राजा परीक्षिती आहे, मला तहान लागलेली आहे, कोणी असेल तर मला पाणी द्या. परंतु कोणी प्रतिसाद देत नाही. शेवटी परीक्षिती आत जातो तर आश्रमामध्ये शमिक आहेत, ध्यान लावून बसलेले आहेत. ढोंग करतो, अरे राजा असून आवाज देत. आणि इकडं तिकडं पाहिलं तर एक मेलेला साप परीक्षितीला दिसला. तो साप उचलला, शमिकांच्या गळ्यामध्ये घातला, परीक्षिती निघून गेला. पुढे या शमिकांचा मुलगा शृंगी आश्रमामध्ये आला आणि शृंगीनं पाहिलं की वडिलांच्या गळ्यामध्ये बुद्ध साप. कोणी केला असं? ज्यानं कोणी केलं? रागाच्या आवेशामध्ये उजव्या हातामध्ये गंगेचं पाणी घेतलं, मंत्र उच्चार केला आणि शाप दिला. ज्याने कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये बुद्ध साप टाकलेला आहे त्याला 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा साप सर्प दंश करील आणि त्याचा मृत्यू होईल. ही शापवाणी केली. आणि महाराज जेव्हा शमिकांचं समाधी उत्थान झालं तेव्हा शमिकांनी पोराला विचारलं, अरे ऋषी शृंगी असा का बसता? तेव्हा ही सर्व घटनाक्रम शृंगीने सांगितला आणि शमी बोलतात, अरे पोरा काय केलंस? अरे आपल्या आश्रमामध्ये पांडवांचा
शेवटचा वंश ज्याला भगवंताने गर्भामध्ये रक्षण केलं तो राजा आश्रमात येऊन गेला. आपण त्याचं स्वागत करायला पाहिजे होतं, परंतु अरे तू काय केलं? शाप दिलास. शिष्यांना सांगितलं जा आणि त्यांना निरोप द्या की तुम्हाला 7 दिवसामध्ये मृत्यू येणार आहे, सर्पदंश होणार आहे, काहीतरी मुक्तीचा उपाय करा. आणि इकडे महाराज परीक्षिती हस्तिनापूरमध्ये आलेले आहेत. त्यांनी मुकुट काढून ठेवला आणि यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. अरे बापरे, आपण काय केलं? या शिष्यांनी येऊन सांगितलं की तुम्हाला 7 दिवसामध्ये, परीक्षिती म्हणतो 7 दिवसामध्ये आत्ताच यायला पाहिजे. माझ्या हातून हा अनर्थ घडलेला आहे. आरतीची तयारी करा, 2 मिनिटात वाचायला विसावा द्यायचा आहे. आणि मग काय, परीक्षितीने आपला थोरला मुलगा जन्मेजयाला गादीवर बसवलं आणि राज्यामध्ये आहा म्हणता बातमी पोहोचली की 7 दिवसामध्ये राजा परीक्षितीला मरण येणार आहे, मृत्यू येणार आहे. मृत्यूचा उपाय सांगण्यासाठी साधू संत ऋषी मुनी एकत्रित झालेले आहेत. कशानं मोक्ष प्राप्त होईल? गंगेच्या काठावर पांढरी शुभ्र वस्त्र धारण केलेला परीक्षिती सर्व चर्चा विनिमय चालू आहे. एवढ्यामध्ये त्या ठिकाणी वैराग्य महागुरु शुकाचार्य महाराजांचं आगमन झालेलं आहे. बोलिये शुकाचार्य महाराज. भगवान शुकाचार्य येतात आणि राजा परीक्षितीने विलंब न करता विनंती केली, महाराज अहो अद्य वयम ब्रह्मण हो बर का, कृपा करून तुम्ही या ठिकाणी आलेला आहात तेव्हा मी तुम्हाला विचारतो, अतः प्रोचामि संसिद्धिं योगिनां परमं गुरु पुरुषस्य यत् कार्यं निर्माणस्य सर्वथा. मी तुम्हाला विचारतो, अतः पृच्छामि संसिद्धिं, तुम्ही योगिनां परम गुरु आहात, मला 7 दिवसामध्ये मृत्यू येणार आहे, माझ्या मृत्यूचा उपाय काय? हा प्रश्न आज परीक्षितीने शुकाचार्य महाराजांनी केलेला आहे. आणि याच प्रश्नापासून पुढे राजा परीक्षितीला शुकाचार्य महाराजांनी 7 दिवस श्रीमद भागवत कथा सांगितलेली. आजची कथा या ठिकाणी विश्राम करू, वाचेला विसावा देऊ. उद्या थोडस वेळेवर बरं का, कारण विस्तारण कथा चिंतन म्हणजे खूप काही आहे. हा सागर आहे, सागरातून तुमच्या समोर निवडक नाविन्यपूर्ण काही चिंतन करायचंय. तेव्हा थोडस वेळेवर येत जा, म्हणजे तुम्ही वेळेवर आले की मला अधिक उत्साह येत असतो बरं का. वक्त्याच्या समोर श्रोते हवे, श्रोते. या ठिकाणी कथा विश्राम घेते. आता आरती होईल बरं का, आणि आरती फास्ट स्पीड मध्ये होईल, काय अडचण नाही. सर्वांनी एकदा माझ्या